नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत सोमवती अमावस्या. सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात या दिवसाला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच इतरांच्या शांतीसाठी तर्पण, स्नान आणि दानधर्म करण्यास या दिवशी विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्या 2026. यंदा वर्षातील काही विशेष सोमवती अमावस्या यापूर्वीच्या महिन्यात येऊन गेल्या आहेत. जसे की 15 जून रोजी. हिंदू पंचांगानुसार जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा शिव, पार्वती आणि यांच्या कृपेसाठी हा दुर्मिळ योग मानला जातो. सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्व काय आहे व त्याची विधी आज आपण जाणून घेऊया. पिंपळाची पूजा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला कच्च्या सुताने 108 प्रदक्षिणा घालण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे. पवित्र स्नान. गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. पितृकार्य. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध किंवा दान केल्यास पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होत असते. दानधर्म. गरिबांना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान केल्याने अनंत पुण्य मिळते अशी देखील मान्यता आहे. सध्या जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि याच्या पुढच्या आठवड्यात सोमवती अमावस्या येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या तिथीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानले जाते. या अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची पूजा, स्नान, दान सोबतच पूर्वजांची पूजा करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुण्यकर्म प्राप्त होते म्हणून भगवान शिवपूजेचे महत्व, भाग्यशाली राशी, स्नान आणि दान करण्याची अचूक तारीख, महत्व, शुभ वेळ इथे आपण जाणून घेऊया. 13 की 14 जुलै. सोमवती अमावस्या कधी आहे? आषाढ अमावस्या मंगळवारी 14 जुलै 2026 अमावस्याची तिथी प्रारंभ होईल. 13 जुलै 2026 सायंकाळी 6:50 अमावस्या तिथी समाप्त होईल. 24 जुलै 2026 दुपारी 3:12 या वर्षी जुलै महिन्यातील अमावस्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या असे म्हणले जाते. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. चंद्राचा दिवस आणि अमावस्या यांचा दुर्मिळ संयोग झाल्याने या दिवसाचे धार्मिक महत्व वाढते. सोमवती अमावस्या ही भगवान शिव, देवी पार्वती आणि पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितृतर्पण केल्याने विशेष पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. पितरांचे आशीर्वाद मिळावेत आणि पितृदोष कमी व्हावे यासाठी अनेक जण तर्पण, श्राद्ध करतात. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवती अमावस्या ही आत्मशुद्धी, पितृकृतज्ञता, दानधर्म आणि भगवान शिवाच्या उपासनेला समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान यांना विशेष महत्त्व असल्याचे विविध धार्मिक ग्रंथ आणि परंपरांमध्ये सांगितले आहे. शिवपूजेचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतूर अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. विवाहित महिलांसाठी महत्त्व. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी विवाहिक जीवनासाठी सोमवती अमावस्येचे व्रत करतात. काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला 108 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. पितृकार्य. दानाचे महत्त्व. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करणे शुभ मानले जाते. गरजू लोकांना अन्न, वस्त्र, तीळ, धान्य किंवा दक्षिणदान केल्यास पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा देखील आहे. सोमवती अमावस्येला केलेले दान विशेष फलदायी मानले जाते. तीळ, अन्नधान्य, वस्त्र, गूळ, तूप, फळे किंवा आर्थिक मदत गरजूंना देण्याची परंपरा देखील आहे. या दिवशी काय करावे तर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, पितरांसाठी तर्पण किंवा श्राद्ध करावे,
शक्य असल्यास गरजूंना दान आणि अन्नदान करावे. व तसेच काय गोष्टी टाळावेत तर वादविवाद, राग आणि अपशब्द टाळावेत. कोणाचाही अपमान करू नये. शक्यतो तामसिक आहार आणि व्यसनांपासून दूर राहावे. सोमवती अमावस्याला करा हा उपाय. सोमवती अमावस्येला धनलाभासाठी आणि सुख समृद्धीसाठी कुठे आणि कसे दिवे लावावे ते आपण पाहूया. घराच्या मुख्य दरवाजा अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोहरीच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे दिवे लावावे. मुख्य दारावर लावलेला दिवा माता लक्ष्मीचे स्वागत करतो आणि घरात येणाऱ्या नकारात्मक शक्तींना बाहेरच रोखतो. दक्षिण दिशा आणि पितरांचे स्थान. अमावस्येची तिथी ही पूर्वजांना समर्पित असते. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मुख करून मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे पितर प्रसन्न होतात, पितृदोष दूर होतो आणि कुटुंबातील सदस्यांचे प्रगतीमधील सर्व अडथळे कायमचे मिटतात. तुळशीजवळ दिवा लावा. घरातील तुळशीच्या वृंदावनाजवळ संध्याकाळी गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. अमावस्येला येथे दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांसह पितरांचा वास असतो असे शास्त्र सांगितले आहे. सोमवती अमावस्येच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावल्याने शनिदोष, राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग येतात. घरातील पाण्याचे स्थान. घरामध्ये जिथे पिण्याचे पाणी ठेवले जाते त्या जागेजवळ संध्याकाळी एक लहान दिवा नक्की ठेवा. पाण्याचे स्थान हे पितरांचे आणि देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. येथे दिवा लावल्याने धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. असे आहे सोमवती अमावस्येचे तिथी, मुहूर्त व करावयाचे उपाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.